श्री चिंतामणी शैक्षणिक संस्था संचलित किड्स लर्निंग स्कूल, श्री सिद्धिविनायक सेमी स्कूल, टीएन रौंदळ ज्युनियर कॉलेज भेंडी येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी व रिंगण सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलाय। स्कूलमध्ये प्रभात फेरी, रिंगण सोहळा, अभंग, भक्तिगीत, विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत आषाढी एकादशी सोहळा साजरा केलाय। रिंगणात वारकरी विद्यार्थी टोपी, धोतर, टाळ, कपाळावर टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुरायाची पालखी काढली। पालखीचे विद्यार्थिनींनी औक्षण व आरती करीत दर्शन घेत दिंडीला सुरुवात केली। तसेच काही विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभार यांची नाटिका सादर करून टाळ मृदुंग व ढोलकीच्या तालावर ठेका धरत विठू माऊलीचा गजर केला। या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शिक्षिका संगीता नावरकर यांनी केले। त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व तसेच पंढरपूर यात्रेची भाविकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे उत्सवात विद्यार्थ्यांमध्ये फक्त अध्यात्माची भावना निर्माण झाली। या प्रसंगी समन्वयक सुचिता रौंदळ, प्राचार्य मंगेश सर, मुख्याध्यापिका मनीषा वाघ, मुख्याध्यापिका कांचन वकार, कविता पवार, कांचन देवघरे, भाग्यश्री येशी, वैशाली मोरे, जयश्री आहेर, माधुरी रौंदळ, सुरेखा ठाकरे, रोहिणी महाले, तेजस्विनी पगार, विद्या रौंदळ, गायत्री भागवत, सोनल वाघ, भावना पाटील, रुपाली मोरे, धनश्री वाणी, हर्षदा पवार, मोनाली ठाकरे, श्रद्धा मेणे, सुचिता पवार, सविता पगार, ऋतिका सावंत, साक्षी जाधव, निखिल रौंदळ, यश निकम, तसेच कविता आहेर, ज्योती पाटोळे, निशा सोनवणे, विस्फुते मावशी, अलका मावशी, नयना केदारे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सविता पगार यांनी केले असून कार्यक्रमाची सांगता झाली। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार, नाशिक।